शिवनिका ट्रस्टच्या व्यवहारांची खरंच चिरफाड होणार का? आणि का आहे एसआयटी चौकशीची टांगती तलवार? आणि इतकेच नाही तर पुण्यामध्ये गुलाबो गँग आक्रमक होऊन त्यांनी चाकणकरांविरोधात रणशिंग का फुटले? पाहूया थेट बातमी सोबत। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांचे बालेकिल्ला असलेल्या रायगड मधील रोहा येथे निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायात भागीदार असल्याची माहिती दिली आहे। नाशिक मधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आधीच बॅकफुटवर गेल्या होत्या। महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागल्यानंतर आता त्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे। ठाकरे गटाच्या फायबर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांना आता पुष्टी मिळताना दिसत आहे। रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात चाकणकर परिवाराचे व्यावसायिक धागेदोरे सापडले आहेत। रोहा येथील रोड खुर्द भागात कर्मा कन्स्ट्रक्शन्स LLPच्या माध्यमातून एक बहुमजली इमारत उभी राहिली। धक्कादायक बाब म्हणजे निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे यात भागीदारी असल्याची माहिती समोर आली आहे। भाजपचे अल्पसंख्याक सेलचे सचिव बबलू सय्यद यांनी इमारतीवर अनधिकृत असल्याचा शिक्का मारत थेट न्यायालयात धाव घेतली। यामुळे चाकणकरांच्या अडचणी आता केवळ राजकीय राहिलेल्या नसून त्या कायदेशीर कचाट्यात रूपांतरित झाल्या आहेत। पण हे प्रकरण फक्त एका इमारतीपुरते मर्यादित नाहीये। तपासातून समोर आलेलं आकाश चौधरी यांचं व्यावसायिक जाळे थक्क करणारं आहे। तसेच यामध्ये ओशन पर्ल मेरीटाईम, कोलाड, कर्जत रिव्हर राफ्टिंग, गीता ॲग्रो आणि रॉक हिल ॲडव्हेंचर अशा अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये चौधरींचं नाव आहे। दुसरीकडे अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा तपास करणाऱ्या SITने आपला मोर्चा आता शिवनिका ट्रस्टकडे वळवला आहे। या ट्रस्टचे आर्थिक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुपाली चाकणकर यांच्यासह संस्थेच्या आजी माजी ट्रस्टींना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे। म्हणजे आता चाकणकरांना SIT समोर हजर राहून हिशोब द्यावा लागणार आहे, हे स्पष्ट दिसत आहे। या सर्व प्रकारचे पडसाद आता रस्त्यावर उमटायला सुरुवात झाली आहे। पुण्यात आज सकाळी 11 वाजता गुलाबो गँग कडून तीव्र निदर्शने केली जाणार आहेत। रुपाली चाकणकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत ही गँग आता आक्रमक पवित्र्यात आहे। ज्या महिलांच्या हक्कासाठी चाकणकर लढत होत्या, आज त्याच महिला संघटना त्यांच्या राजीनाम्यानंतर आणि या नवीन आरोपानंतर त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत। कचाटा, राजकीय आरोप आणि आता SIT चौकशी। रुपाली चाकणकर या चक्रव्यूहातून कशा बाहेर पडणार की त्यांच्या अडचणी अजून वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे। या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, त्यासाठी पाहत राहा थेट बातमी।